श्रीकृष्णाला दामोदर हे नाव मिळालं कारण त्यांनी त्या उखळाला बांधून घेतलं आईकडून. भक्ताला परमात्मा त्याच्या भक्तीने वश होतो हे दाखवण्यासाठी म्हणून त्याने तो हे कृत्य केलं. आणि त्या उखळातून जात असताना त्या यमला अर्जुन म्हणजे 2 जुळे अर्जुन वृक्ष त्यांना पाडून त्यातून निघालेल्या कुबेराच्या 2 पुत्र नलकुबर आणि मणिग्रीव यांचा उद्धार केला. असं हे मागच्या आपण गुरुवारी पण पाहिलं. त्याच्यापुढे रक्षण वत्सान वयस्मैर बकमभिनदतो तिग्मतुंडे गृहीत्वा प्रीतिं कर्तुं सखीनां खरमपि बलतो घातयं कालियाहीन उन्मथ्योद्वास्य कृष्णाम् अतिविमलजलां यो व्यधाद्दावह्निं सूक्तानावृत्य गोष्ठे स्थितमपि वदसौ दुष्टवृक्षां विदव्यात्. या एका श्लोकामध्ये 3-4 प्रसंग श्रीकृष्णाच्या जीवनातले बालवयातले या ठिकाणी त्यांनी वर्णन करतात. लहान वासरांना घेऊन श्रीकृष्ण आणि बलराम जेव्हा वृंदावनामध्ये वासरांना चरायला घेऊन जात असतात. एके दिवशी वासरांना चरायला सोडून दिलं आणि नदीच्या काठावरती श्रीकृष्ण उभा असताना त्या ठिकाणी एक मोठा म्हणजे बगळा, एक मोठा बगळा, एक बकासूर नावाचा पुतना मावशीचा जो भाऊ होता, तो पुतना मावशीचा भाऊ असणारा बकासूर एका बगळ्याचं रूप घेऊन कृष्णाच्या जवळ आला. आणि तो एवढा मोठा होता बगळा की त्यांनी कृष्णावर ते एक झडप घातली आणि आपल्या चोंचीने त्याला पकडलं आणि आपल्या पोटामध्ये गिळंकृत करून घेतलं बकासुराने. श्रीकृष्ण त्याच्या शरीरात गेल्याबरोबर ते आपल्या शरीरातून निर्माण होणारा अग्नी, वैश्वानर नावाचा अग्नी, परमात्मा म्हणजे वैश्वानर अग्नीच आहे, त्याने तो त्या बकासुराच्या हृदयामध्ये, तोंडामध्ये, कंठामध्ये तो अग्नी प्रदीप्त केल्याबरोबर त्याच्या कंठाचा दाह झाला आणि तो सहन न होऊन त्यांनी कृष्णाला बाहेर टाकलं. तो बाहेर टाकता क्षणी त्याची चोंच मिटते न मिटते तोच कृष्णाने त्याच्या दोन्ही चोंच म्हणजे खालचा वरचा जबडा धरून त्याला दोन्ही पद्धतीनं त्याचे 2 शकलं करून त्या बकासुराला त्यांनी मारलं. आणि मग सगळेजण आधी जे बालकं होते पाहिलं त्या बगड्याने कृष्णाला आतमध्ये गिळल्यानंतर अरेच्छा आपल्यावर मोठा वाईट प्रसंग आला म्हणून पाहतायत आणि कृष्णाने त्याचा संहार केलेला पाहिल्यानंतर सगळ्यांना आनंद झाला. त्या सगळ्यांनी ते श्रीकृष्णाची स्तुती केली. त्यानंतर पुढे जात जात काही दिवसातच हे मुलांनी म्हणले की कृष्णा, हे पलीकडे एक सुंदर असं वन आहे की त्या वनामध्ये ताड वृक्ष आहेत. त्याचे मोठे सुंदरसे असे ताडगोळे म्हणजे ताडाचे फळं आहेत आणि खूप सुंदरसं वन आहे की जिथं आपल्या गाई वगैरे चरायला जाऊ शकतात. आपण तिथे जाऊया. परंतु तिथं एक खरं नावाचा राक्षस, खरं तो धेनुकासूर नावाचा, खरं म्हणजे गाढव आणि धेनुकासूर म्हणजे तो गाढवाच्या स्वरूपामध्ये तो राक्षस आणि त्याचे मित्रमंडळ सगळं त्या ठिकाणी त्यांचा ग्रुप ते सगळे त्या गाढवाच्या स्वरूपामध्ये तिथं राहायचे आणि कुणालाही येऊ द्यायचे नाही. मित्रांनी म्हटलं की आपल्या वासरांना चरायला ते छान गवत आहे, ते मोकळं होईल आणि आपल्याला तिथले फळं मिळतील म्हणून त्यांनी कृष्णाला आणि बलरामाला विनंती केली की बलरामा आणि कृष्णा, बघा आपल्याला जर ते वनातले फळं मिळाले तर हरकत नाही म्हणे, चला. सगळेजण एके दिवशी त्या वनामध्ये गेले. तिथे गेल्यानंतर बलराम आपल्या नावाप्रमाणेच अत्यंत बलवान असलेले झाड हलवायला सुरुवात केली की झाडावरचे ताडगोळे खाली पडले. त्या आवाजाने तो धेनुकासूर आणि त्यांचे मित्रमंडळी सगळे त्या गाढवाच्या रूपात आले. आणि आपल्याला माहिती आहे गाढव काय करतं, तर मागच्या पायाने प्रहार करत असतं. ते प्रहार करताना कृष्ण आणि बलरामाने त्या खरं असुर धेनुकासुराचे पाय पकडले, त्याला गरगर फिरवलं आणि त्या ताडाच्या वृक्षावरच फेकून मारलं. त्या आघाताने तो धेनुकासूर मरून गेला. त्याबरोबर त्याचे इतर जे असुर गाढवाच्या स्वरूपात होते तेही कृष्ण बलरामाच्या अंगावर धावून आले. त्या दोघांनी त्या सर्व असुरांचा, गाढवांच्या स्वरूपात असलेल्या सर्व असुरांचा संहार केला आणि ते वन, त्यातले असणारे ताडाचे फळं आणि सर्वांना खायला उपलब्ध करून दिले. त्याबरोबर गायींना चरण्यासाठी म्हणून ते चारा पण उपलब्ध करून दिला. म्हणजे हे कृत्य की त्या ठिकाणी असणाऱ्या वाईट प्रवृत्ती ज्या आहेत त्या सर्वांना दूर करून आपल्याच वासरांना चरण्यासाठी म्हणून ते
वन उपलब्ध करून दिलं. असाच काही काल गेल्यानंतर एके दिवशी सगळे गोपाल बालकं आणि कृष्ण, बलराम मात्र त्या दिवशी त्यांच्यासोबत नव्हता. यमुना नदीवर ते कालिंदी नावाचा एक डोह होता, त्या डोहाच्या तिथं आले आणि तहान लागली म्हणून त्या बालकांनी त्या कालिंदीच्या डोहातलं पाणी पिलं आणि ते एका क्षणामध्ये सर्व बालकं आणि त्या वासरं जे होते त्यांनी पाणी पिलं आणि ते सगळे मरून गेले. त्याचं कारण म्हणजे त्या कालिंदीच्या डोहामध्ये एक कालिय नावाचा सर्प, अत्यंत विषारी असा सर्प होता. तो सर्पाचं विष इतकं प्रखर होतं की त्याच्या आसपास असलेल्या सर्व परिसरातले त्या एकाही झाडालासुद्धा एक पालवीसुद्धा नव्हती, कारण त्या विषाचा परिणाम म्हणून ते झाडं सगळे कोरडे जळून गेलेले. आणि आकाशातून जर कोणी पक्षी जात असेल तर त्याच्या त्या विषाच्या फवाऱ्याने ते पक्षीसुद्धा मरून जायचे, इतकं त्याचं प्रखर विष होतं. साप म्हणजे अत्यंत विषारी साप त्या ठिकाणी त्या कालिंदीच्या डोहात राहतो. कृष्णाने आपल्या केवळ अमृतमय दृष्टीने त्या बालकांकडे पाहिलं. बालक परत पुन्हा त्यांच्या गेलेला प्राणसुद्धा त्यांच्यामध्ये आला पाहता येतो. मग कृष्णाने विचार केला की या कालिंदीच्या डोहामध्ये हा कालिय जर राहतो आहे तर त्याला आपण या ठिकाणाहून दूर करून हे जे पाणी आहे त्या कालिंदीच्या डोहातलं आपल्या सगळ्यांना पिण्याच्या योग्य करूयात असा विचार केला. आणि त्या ठिकाणी असणारा एका उंच असा मोठा कदंब नावाचा वृक्ष होता. त्या कदंब वृक्षावर ते कृष्ण चढला आणि त्या वृक्षावरून त्या कालिंदीच्या डोहात उडी मारली. कालिंदीच्या डोहात उडी मारली तर आपला कोणीतरी प्रतिस्पर्धी आपल्यावर चालून आला आहे असं वाटून त्या कालियाने त्याला पाहिलं की एक लहान बालक आपल्या डोहामध्ये आलं आहे. तो आता सर्पांचा स्वभावच खलं म्हणजे वाईट प्रवृत्तीचा सर्प. त्याने सवयीप्रमाणे त्या कृष्णाच्या भोवती वेटोळा घातला आणि त्या आपल्या वेटोळ्यामध्ये पूर्ण कृष्णाला असा आळून घेण्याचा प्रयत्न करत होता. कृष्णाने पाहिलं की आता ह्या सर्पाला आपल्याला इथून हाकलून द्यायचं, म्हणून त्यांनी त्या आपलं शरीर थोडंसं फुगवलं. त्याचा घातलेला वेढा सैल झाला. सैल झाल्याबरोबर त्याने त्या सर्पाचं शेपूट पकडलं आणि पाठीमागच्या भागावरून त्याच्या 5 किंवा जेवढ्या काही फणे होते त्या फण्यावरती त्याने उडी मारली आणि उडी मारून एकेका फण्यावरती तुडवत 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 नर्तन करत, म्हणजे जसं शंकराने तांडव नृत्य केलेलं होतं त्याप्रमाणे श्रीकृष्णाने त्याच्या प्रत्येक मुखावरती नर्तन करत करत इतकं नर्तन केलं की त्या प्रत्येक मुखातून तो रक्त ओकायला लागला. तर ती परिस्थिती पाहिल्यानंतर त्या कालिय सर्पाच्या पत्नी म्हणजे नागपत्न्या त्या आल्या. त्यांनी कृष्णाची स्तुती केली की कृष्णा, तू खरा भगवंत तूच आहेस आणि आमचं तर आम्ही काय सर्पच आहोत, आम्ही वाईट प्रवृत्तीचेच आहोत, परंतु तू आम्हाला वाईट प्रवृत्तीचे आम्हाला तू चांगला शासन केलेलं आहेस. तर तू आता मात्र हा आता मृत्यूच्या जवळपास आलेला आहे कालिय, त्याला सोडून दे. त्यामुळे मी त्याला सोडून देतो, पण तुम्ही एकच करायला पाहिजे की या सर्पांनी या कालिंदीच्या डोहामध्ये राहायला नाही पाहिजे, इथलं पाणी विषारी नाही झालं पाहिजे. तुम्ही सगळ्यांनी मिळून हा सर्प सोडून, हा कालिंदीचा डोह सोडून तुम्ही तुमच्या मूळ स्थानाला म्हणजे रमणक नावाचं जे बेट आहे त्या बेटात जिथं सर्पांचा निवास असतो त्या बेटात तुम्ही जाऊन राहा. तो कालियाने स्तुती केली भगवंताची, भगवंता आमची चूक झाली, परंतु मी इथं आलो होतो तो या गरुडाच्या भीतीने या डोहामध्ये आलेलो होतो आणि गरुड जर मला मी इथून निघून गेलो की गरुड मला खाऊन टाकेल, कारण गरुडाचं आणि माझं गरुड आणि साप यांचं तर नेहमीच वैर आहे, पण कालियाचं आणि गरुडाचं वैर एका कारणामुळे झालेलं होतं. त्यामुळे तो गरुड नेहमी त्याला मारायला टपलेला होता. परंतु सौभरी ऋषींनी शाप दिला होता गरुडाला की गरुडा, तू जर या कालिंदीच्या डोहात येऊन जर तू इथं आलास तर तू मृत्युमुखी पडशील. म्हणून त्या सौभरी ऋषीच्या शापामुळे गरुड त्या ठिकाणी येत नव्हता. ही गोष्ट त्या कालियाला माहीत होती, म्हणून तो त्या ठिकाणी दडून बसलेला होता. कृष्णाला विचारलं, मला कालिया खाऊन टाकेल? कृष्णाने सांगितलं, बाबा तुझ्या प्रत्येक मस्तकावरती माझे पाय उमटलेले आहेत, माझे चरणकमलाचे हे पाहून, प्रतिकृती पाहून, तुझ्या याच्यावर उमटलेले चिन्ह पाहून गरुड तुला खाणार नाही, हे माझं तुला अभय आहे. असं म्हटल्यानंतर तू म्हणला, कृष्णा तू म्हणशील त्याप्रमाणे मला मान्य आहे. तो कालिय
सर्प त्या डोहातून निघून आपल्या मूळ रमणीक द्वीपावर त्याच्या नागपत्न्यासहित निघाला आणि तो कालिंदीचा डोह पूर्णपणे विषमुक्त झाला. म्हणजे आपण जे म्हणतो की पर्यावरण शुद्धी, हे कार्य श्रीकृष्णाने त्या काळामध्ये केले की म्हणजे त्या ठिकाणी असणारे जे काही विषारी वनस्पती असतील, काही असतील, आपण काय करतो या ठिकाणी असणारे जलपर्णी वगैरे काढून स्वच्छ करून पाणी पिण्यायोग्य करतो असं. तर तसंच त्यांनी कृष्णाने त्या कालिया सर्पाला त्या ठिकाणाहून दूर करून तो कालिंदीचा डोह विषयुक्त होता तो विषमुक्त करून टाकला, सर्वांना ते पाणी पिण्यायोग्य केलं. त्या सर्पाच्या डोक्यावर उमटलेले श्री विष्णूचे पदचिन्ह पाहून त्याचा कायमचा शत्रू असणारा सुद्धा गरुड जर त्या ठिकाणी येऊन त्याला खाणार नसेल, म्हणजे भगवंताच्या चरणाचं महात्म्य एवढं आहे की भगवंताने धारण केलेली चक्र, शंख, गदा, पद्म आयुध आणि परमात्म्याचं सुद्धा इतकं हे आहे, पावित्र्य आहे की ते आपण जसं चक्र आणि शंख परमात्म्याचे आयुध आहेत, त्या तप्तमुद्रा आपण आपल्या शरीरावर अंकन करून घेतो, म्हणजे आपलं देहसुद्धा पवित्र होईल आणि आपल्याजवळसुद्धा कुठल्याही प्रकारची अनिष्ट वस्तू आपल्यापर्यंत येणार नाहीत. ही भावना आपण या गोष्टीतून आपण जर मनात घेतली तर ते आपल्याला या कालिया सर्पाला या ठिकाणाहून दूर केलं, त्या गोष्टीचं सुद्धा त्याचं तात्पर्य या ठिकाणी आपल्याला कळून येऊ शकतं. त्यानंतर पुढच्या श्लोकात सांगतात की दुर्गारण्य प्रवेशाच्युतमिजसरणीं गोगणाना वयद्यो दावाग्निं तत्र पीत्वा समुपषदनुगान् गोपकानां विषण्णां गोभिर्गोपैपरीतस्सरिदुदकतटस्थोपले भोज्यमन्नं भुक्त्वा वेणोर्निनादात् व्रजगतवनिता चित्तहारी समाव्यात. भगवंतांनी हे अशा विविध क्रीडा केल्या. त्यांचं वय 5-6 वर्षाचं होतं. ते गायींना वासरांना घेऊन चरायला घेऊन जायचे. एके दिवशी चारा खात 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 ते वासरं कुठपर्यंत गेले, त्यांच्या नादात, खाण्याच्या नादात ते दूरवर निघून गेले. कोणालाच काही दिसेनात. कृष्ण आणि त्यांची मंडळी त्या एका झाडाच्या खाली बसून ते चरायला सोडून ते वाट पाहायचे, पण ते खात 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 इतके दूर निघून गेले की कुठेच दिसेनात. मुलं म्हणायला लागले की कृष्ण आपल्या गाई वासरं कुठे गेले, काही कळेच ना. कृष्ण म्हणला थांबा, ताबडतोब आपण काहीतरी उपाय करून कृष्णाने आपली मुरली घेतली, वेणू, आणि ते वेणूवादन अत्यंत सुंदर, ज्याला आपण राग संगीत असं जे म्हणतो, परमेश्वरात म्हणजे सगळ्या या संगीताचा निर्माता जे षड्ज ऋषभ, गंधार, दैवत ही स्वर ज्या परमात्म्यापासून निर्माण झालेले आहेत, त्या परमात्म्याने त्या वेणुवादनातून अगदी सुस्वरूप त्याच्यातून वेणुवादनातून ज्या लहरी निर्माण केल्या, त्या लहरीतून ते ऐकल्याबरोबर त्याचा स्वर कानी पडल्याबरोबर त्या वेणुवादनाच्या शक्तीने ते सगळे गाई वासरं धावत पळत पळत एका क्षणामध्ये श्रीकृष्णापर्यंत इतके दूर गेलेले सुद्धा, इतकं त्या वेणुवादनामध्ये तीव्र सामर्थ्य होतं. म्हणून त्या वेणुगीत नावाचं एक भागवतामध्ये गीत आहे. जसं गोपीगीत म्हणून जे आहे त्याप्रमाणे एक वेणुगीत आहे. गोप्य कृष्णे वनं याते तमनोद्धृतचेतसः कृष्णलीलां प्रगायन्त्यो निन्युर्दुःखेन वासरान्, अशा पद्धतीचं एक 25-30 श्लोकाचं वेणुगीत आहे. त्या वेणुगीतातून त्या वेणुगीताचं महत्त्व घेऊन वेणूचं म्हणजे त्या असणाऱ्या बासरीचं आणि त्यातून निघणाऱ्या ध्वनिलहरी आणि भगवंतांनी केलेलं गायन हे किती सुंदर होतं, त्याचं वर्णन भागवतामध्ये दशमस्कंदामध्ये अत्यंत सुरेख रीतीने वेणुगीतामधून वर्णन केलं आहे. त्या वेणूच्या स्वराच्या आकर्षणाने ते दूरवर गेलेले वासरंसुद्धा धावून आले. असंच एक गेले, संध्याकाळची वेळ झाली, सगळे शांत बसले असताना सगळे तिथं बसलेत, एकत्र बसलेलेत वासरं, गोप वगैरे. अचानक एका ठिकाणी मोठी आग लागली. आग पसरत येत आहे, दावाग्नी. तो येत असताना पाहिल्यानंतर सगळे घाबरले. आता कृष्ण आपण या आगीमध्ये जळून जाऊया, काय करायला पाहिजे? कृष्ण आम्ही तुला शरण आलो तसं म्हणल्यानंतर कृष्णानं म्हणलं की हे मित्रांनो, तुम्ही सगळे म्हणून एक क्षणभर डोळे मिटा. डोळे मिटल्याबरोबर श्रीकृष्णाने आपलं तोंड उघडलं आणि तो सगळा दावाग्नी आपल्या मुखाद्वारे सगळा पिऊन घेतला आणि त्या दावाग्नीपासून या सगळ्या बालकांची सुटका केली. एके वेळी
कृष्णाने सांगितलं की आज आपण काही आपल्याबरोबर आपली न्याहारी घ्यायचीच नाही, आपण तसंच जाऊयात, वाटेत जे मिळेल ते घेऊयात. असं म्हणल्यानंतर ठीक आहे म्हणाले, जंगलात गेले. 11-11:30 वाजता भुका लागल्यानंतर काय करायचं म्हणे, तिथं पलीकडे यज्ञ चालला आहे, तिथल्या ब्राह्मणांना म्हणा की कृष्ण बलराम आले, त्यांना भूक लागली आहे, तुम्हा काहीतरी तुमच्या यज्ञातलं असेल ते अन्न भगवंताला कृष्णाला द्या. निरोप दिला. ब्राह्मणांनी काही ऐकलं नाही, कोणी काही तसंच नुसतं ऐकून दुर्लक्ष केलं. ते परत आले, म्हणले काय कृष्णा ते काही देत नाहीत. मग ठीक आहे, अजून एकदा जा. आणि त्यांच्या विप्रपत्नी, ब्राह्मणांच्या पत्नी जे आहेत, स्त्रियांच्या मनामध्ये भक्तिभाव अत्यंत पुरुषांच्यापेक्षा जास्त असतो, म्हणून त्या स्त्रियांना सांगा. असं म्हटल्यानंतर ते म्हणत त्या विप्रपत्नीकडे गेले, हो आई, मावशी, आम्हाला कृष्ण इथं आलेले आहेत, बलराम आलेले आहेत, आम्हाला सर्वांना भुका लागल्या आहेत, जे काही तुमच्याजवळ उपलब्ध असेल ते अन्न आम्हाला द्या, भुका लागल्यात. असं म्हटल्यानंतर त्यांनी म्हणजे थांबा 10 मिनिटामध्ये त्यांनी अगदी 4 थाव स्वयंपाक केला आणि कृष्णाला द्यायचं म्हटल्यानंतर सगळे घेऊन कृष्णापर्यंत येऊन कृष्णाला समर्पण केलं. परमात्मा श्रीहरीच आहे आणि तो स्वतःहून अन्न मागतोय, भुकेलेला आहे म्हणतो, आणि आपण त्याला समर्पण करायचं नाही, असं कसं होईल. म्हणून त्या सर्व विप्र स्त्रियांनी कृष्णाला ते अन्न समर्पण केलं. ते अन्न घेऊन कृष्णाने त्या स्त्रियांना योग्य ती गती देऊन टाकली. त्यानंतर असं झाल्यानंतर पुढच्या वेळामध्ये याच गोपकन्यांचं भगवंत, ज्या गोपकन्या श्रीकृष्ण आपल्याला पती मिळावा म्हणून एक त्या ठिकाणी असणाऱ्या देवी अंबिकेचं व्रत करतात. त्या व्रत करताना त्या काय म्हणजे हे करतात की जे करायला नको त्या गोष्टी करतात, म्हणून ते श्रीकृष्ण त्यांचे वस्त्र घेऊन लपवून ठेवतो. हा कथाभाग आपण जो आहे तो पुढच्या गुरुवारीच्या याच्यामध्ये घेऊ. आताची जी झालेलं आहे त्या राघवेंद्र स्वामींनी रचलेलं कृष्णचरित्र मंजिरीच्या त्या 2 श्लोकांची सेवा आहे. श्री सत्यध्यान तीर्थ गुरुवंतर्गत, राघवेंद्र गुरुवंतर्गत, टीकाचार्य गुरुवंत, भारती रमणीय प्राणांतर्गत श्री लक्ष्मी व्यंकटेश लक्ष्मी नृसिंहाच्या चरणी समर्पण करूया. श्रीकृष्ण.